नमस्कार मैत्रिणींनो, मी सखी लेडीज टेलर या यूट्यूब चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत। आज आपण बघणार आहे सुंदर अशी बाही डिझाईन, जी अगदी सोप्या पद्धतीमध्ये बनवलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळेल। चला मग तुमचं जास्त वेळ नाही तर छानशी व्हिडिओला छान अशी बघा। आपण बाही लांबी घेतली आहे 8 इंच, घडी घेतली आहे 7.5 इंचाची। इथे आपण मोजून घ्यायचं आहे अगदी व्यवस्थित। तर आपलं थोडंसं जास्त आहे तर आपण इथे कट करणार आहे बघा। कॅप हाईट घ्यायची 3 इंच, कॅप हाईटची तिथून मध्ये 2 इंच घ्यायचं, वरती जे आडवं अंतर आहे तिथे पण 2 इंच घ्यायचं आणि ह्याप्रमाणे आपल्याला आकार द्यायचा आहे बघा। अगदी सोप्या पद्धतीमध्ये आपण आकार दिला। दंडघेर घ्यायचा 5 इंच, 1.25 इंच त्याला मार्जिन घ्यायची आणि हा तिरपी रेषा आपण मारून घ्यायची। नंतर घ्यायचा बाहीचा आकार कट करून। पहिले वरच्या साईडचा जो आकार आहे तो कट करायचा। इथे फिनिशिंग आली नसेल तर अगदी व्यवस्थित अशी फिनिशिंग द्यायची आणि नंतर जो आतला आकार आहे तो कट करून घ्यायचा बघा। ह्याप्रमाणे अगदी परफेक्ट अशी बाही कटिंग झाली आपली अस्तरची। नंतर घ्यायचा पीस, त्याच्यावरती हे अस्तर ठेवायचं आणि वरची थोडीशी बाजू कट करून घ्यायची। त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, हे बघा डिझाईन आपण ही ना उरलेल्या कपड्याची जी गोल गोल डिझाईन ना ती कट करून घेतली आणि त्याची आपल्याला ही अशी डिझाईन करायची बघा। जे आपले हे गोल गोल दिसत आहे ब्लाऊज पीसवर, तसे आपले एक्स्ट्रा कपडा असा उरलेला होता तर त्याचे आपण गोल गोल कापून घेतले ते सगळे आणि त्याचे आपल्याला ही त्रिकोणी अशी डिझाईन करायची। तर अशी डिझाईन आपण बनवून घेतली। तर ती बघा आता आपल्याला कशा पद्धतीने लावायची आहे। पहिले अस्तर आपण कट केलं आहे, ती बाही जी परफेक्ट कट केली तिला असं ठेवायचं आणि तिच्यावरती हे खालच्या साईडने असे लावून घ्यायचे बघा। शिलाई आपण जितकी मारणार आहे ना तितकं अंतर सोडून बरोबर तिथे आपल्याला ही शिलाई मारायची आहे, म्हणजे ही जॉईंट करायची डिझाईन। तर एकदम सुंदर अशी पॅक डिझाईन तयार होते। पॅक म्हणजे मैत्रिणींनो आतल्या बाजूने तिला कुठेही असं धागे दोरे दिसत नाही, एकदम अस्तर आणि ब्लाऊज पीसच्या मध्ये ही डिझाईन जाणार आहे। तर अगदी सुंदर अशी दिसणार आहे बघा। याप्रमाणे आपण ही डिझाईन लावून घेतली। एक्स्ट्राचा कुठे कपडा निघालेला असेल तर तो कट करून घ्यायचा। त्याच्यावरती हा पीस ठेवला आपण, उलटं ठेवलं आहे बघा। आता हे आपण बाही जी कट केली होती पीसची ती उलटी ठेवली, त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची। पलटी करून त्याला दाबटीप आपल्याला मारून घ्यायची, म्हणजे आपल्याला पूर्ण आता अस्तर सगळीकडनं असं जॉईंट करून घ्यायचं आहे। इथे खालच्या साईडला अगदी व्यवस्थित असं हाताने पकडून आणि मग शिलाई मारायची आहे, म्हणजे जी डिझाईन बनवली ती अगदी बरोबर अशी खाली निघेल बघा। आता साईडच्या बाजूनी सुद्धा आपल्याला ती बाही अगदी व्यवस्थित अशी जॉईंट करून घ्यायची बघा। अगदी सुंदर अशी आपली बाही तयार झाली। तर कुठेही दोरे वगैरे दिसत नाही मैत्रिणींनो, अगदी फिनिशिंगमध्ये आपली ती डिझाईन लागले गेली आहे। तर अगदी सुंदर अशा डिझाईन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे बघा। आपली बाही मस्त तयार झालेली। आता इथे आपल्याला काय करायचं, सेंटर काढून घ्यायचं आहे आणि इथे आपल्याला ही रेष मारून घ्यायची बघा, अशी डार्क करून घ्यायची। रेषेच्या इकडनं 1 इंच आणि तिकडनं 1 इंच असं दोघं साईडनी मोजून घ्यायचं आहे। पुन्हा इथे एक रेष मारून घ्यायची, इकडनं सुद्धा एक रेष मारून घ्यायची। आता हे आपण आहे ना खालून 1 इंच असं मोजायचं आणि इथे आडवी रेष मारून घ्यायची। हे आता बाजूला ठेवायचं आपल्याला। नंतर आपण कपडा घेतला बघा 1.25 इंच रुंदीचा, त्याला फोल्ड केलं, असं फोल्ड करून एक शिलाई मारून घ्यायची आणि सुई दोऱ्याच्या सहाय्याने तिला करायचं पलटी। अगदी सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला डिझाईन सांगते मी रोज रोज। त्याच्यासाठी तुम्ही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। हे बघा असं पलटी करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर त्याचे साधारण 3 इंचाचे असे तुकडे करायचे। नंतर आपल्याला लागणारे सुई दोरा आणि मणी, बरोबर ते पट्टीचं असं सेंटर पकडायचा आणि त्याला ह्याप्रमाणे आपल्याला बटरफ्लाय सारखा आकार करून पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती एक मणी लावून घ्यायचं आहे बघा। मणी चांगला व्यवस्थित पॅक करून घ्यायचा आहे, म्हणजे तो पडणार नाही। दुसरं पण आणखी एक करून दाखवते तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीमध्ये बघा। इथे असं सुई दोऱ्याने असे 2 टाके टाकले की इथे पॅक करून घ्यायचं आहे आणि त्याच्यावरती घ्यायचं मणी लावून बघा। आपली डिझाईन तयार झाली। अशी डिझाईन आपण बनवून घेतलेली आहे, ती सुद्धा आपल्याला बाजूला ठेवायची। आता घेतला आपण कॅनव्हास आणि कपडा घेतला, साधारण आपली जेवढी बाही लांबी ना तितका आपण कॅनव्हास आणि अस्तरचा तुकडा घेतलेला आहे आणि 4 इंच रुंदीला घेतला आहे बघा।
त्याचा असं डबल घडी करायची आहे आणि त्याला एक सेंटरपासून 1 इंच असं मोजून घ्यायचं आहे बघा. एक रेष मारून घ्यायची. दुसऱ्या साईडने पण आपल्याला तसंच मोजून घ्यायचं आहे, म्हणजे तो बॉक्स आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. नंतर तो ठेवायचा अस्तरवरती. इथे खाली सुद्धा एक साधारण अर्धा इंच सोडून आपण एक रेष मारून घेतली आणि जी रेष आपण मारली ना तर त्याच्यावरतीच आपल्याला शिलाई मारून घ्यायची. बघा शिलाई मारून झाली की मधला जो भाग आहे ना तो कट करून घ्यायचा आहे. आता कट झाला की आपल्याला अस्तर जे कडेला आहे ना जास्तीचं जर दिसत असेल तर ते कट करून घ्यायचं आहे आणि कमी दिसत असेल तर राहू द्यायचं. आता ते अस्तर जे आहे ते आपल्याला कॅनव्हासवरती पलटी करून तिथे एक शिलाई मारून घ्यायची, म्हणजे त्याचीसुद्धा आपल्याला असं दोरे वगैरे काही निघणार नाही आणि फिनिशिंग छान येईल. बघा ह्याप्रमाणे त्याच्यावरती घ्यायचा हा काठ आणि शिलाई मारून घ्यायची. शिलाई मारून झाली ना इथे पण सेंटर काढायचं असा. नंतरून ही पट्टी आपण जी रेषा मारली तिथे आली पाहिजे. बघा ह्याप्रमाणे अशी ठेवायची आणि पूर्ण अशी आपल्याला तर शिलाई मारून घ्यायची, अगदी व्यवस्थित पकडून आणि मगच शिलाई मारायची. तुम्हाला हाताने जर नीट पकडता येत नसेल तर तुम्ही पिना लावून घ्यायच्या आहे 2-3, म्हणजे काय होईल तुम्हाला शिवायला सोपं जाईल. बघा आता ही पट्टी आपली जॉईंट झाली की हा उरलेला कपडा होता तो कट केला आणि मधला जो कपडा आहे तो सुद्धा आपल्याला असा कट करून घ्यायचा आहे बाहीचा. नंतर आपल्याला इथे छोटे छोटे असे कट टाकायचे. बघा कट टाकल्यानंतर आपल्याला कॅनव्हास आणि त्या अस्तर असं मध्ये फोल्ड करून त्याच्यावरती दाबटीप मारून घ्यायची, म्हणजे अगदी व्यवस्थित असा जो आकार आपण तयार केला आहे ना तोच आकार तयार होईल. अगदी सुंदर आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्हाला सांगते मी डिझाईन कशी करायची ते तुम्ही नक्की ट्राय करून बघायचं आहे. बघा हे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलंच असणार आहे. आता आपण घेतला पेपरला एक सेंटरला काय करायचं रेष मारून घ्यायची. साधारण पेपरसुद्धा आपण बाहीच्या लांबी इतकाच घेतला आहे. त्याला सेंटरला रेष मारली की आपण जी ही डिझाईन बनवली त्याचा मणी त्या रेषेवरती आला पाहिजे ना अशा हिशोबाने ठेवायचं आणि शिलाई मारून घ्यायची. बघा बरोबर मणी त्या रेषेवरती ठेवायचा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल डिझाईन कशी बनते आणि एका रेषेत तयार होईल ती डिझाईन. त्याच्यासाठी आपण ती रेष मारून घेतली आणि ते मणी जे आहे ते तिथे ठेवायचे आणि बरोबर कडेने शिलाई मारत चालायचं. पूर्ण जेवढा पेपर घेतला आपण तेवढ्याला ती डिझाईन लावून घेऊ. मित्रांनो तुम्ही अजूनही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका आणि सबस्क्राईब झाल्यानंतर बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा. त्याच्याने तुम्हाला रोजच्या रोज जे नवीन व्हिडिओ बनतात त्याचं नोटिफिकेशन पहिले तुम्हाला मिळेल. बघा ही डिझाईन आपण त्या पेपरवरती लावून घेतली. आता दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित करून तिला शिलाई मारून घ्यायची. बघा अगदी सुंदर अशी डिझाईन आपली तयार झाली. आता जे आपण बाही बनवलेली होती ती घ्यायची आणि त्याच्यावरती ठेवून बरोबर शिलाई आपल्याला मारायची. बघा आपण इथून खालच्या बाजूने सुरुवात करूया शिलाई मारायला, म्हणजे ना परफेक्ट अशी डिझाईन आपली बसणार आहे. इथे जो मणी आपल्याला शिलाईमध्ये येतोय तो मणी आपण काढून घेऊया आणि तिथे शिलाई आपण पूर्ण करणार आहे. बघा याप्रमाणे अगदी सुंदर अशी आपण ती डिझाईन लावून घेतली. उरलेला वरचा कपडा आपण कट करून घेतला, म्हणजे तुमच्या यानं डिझाईन परफेक्ट अशी लक्षात येईल. आता उलट्या बाजूने जो कपडा म्हणजे हे दिसते कपडा आणि पेपर ते कट करून घ्यायचं आहे आणि पेपर आपल्याला हा काढून टाकायचा आहे. अगदी सहजपणे तो पेपर निघतो. बघा याप्रमाणे आपल्याला सगळा पेपर तो काढून घ्यायचा आहे, म्हणजे आपली परफेक्ट अशी डिझाईन तयार होते. मैत्रिणींनो कालचा व्हिडिओ ज्यांनी पाहिला असेल तर तो अर्धाच व्हिडिओ आपला आलेला आहे, चुकून झालेला आहे मैत्रिणींनो. त्याच्याबद्दल तुमची मी माफी मागते आणि आपण तशीच डिझाईन पुन्हा एकदा परत करणार आहे नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ पूर्ण बघायचे. बघा इथे आपण छान अशी लेस लावून घेतली की त्या बाहीला आणखी सुंदर असा लुक येतो. तर इथे तुम्ही कोणतीही लेस अगदी कॉन्ट्रास्ट लेससुद्धा वापरू शकता. तर इथे मी गोल्डन लेस वापरली आणि लेसला आपण दोघं साईडनी शिलाई मारणार आहे, म्हणजे ती लेस अगदी फिनिशिंगमध्ये बसेल.
आता खालच्या साईडनी सुद्धा तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही लेस लावली तर चालेल आणि नाही लावली तरी चालेल, पण मी ते लावते बघा लेस. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगायचं आहे. चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. पुन्हा एकदा अशा छानशा व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. कशी वाटली आपली बाही डिझाईन? अगदी सोप्या पद्धतीमध्ये सांगितलं बाहीला डिझाईन कशी करायची ते. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. अजूनही तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. अशा छानशा व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय.